नमस्कार मंडळी. पावसाळा मस्त चालू झालाय आणि पावसाळा चालू झाला की रानभाज्याचा सीझन असतो. रानामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या पण भेटतात. तर आपण एक दोन दिवसापूर्वी गेलो होतो फोडशीची भाजी आणायला. तर त्याचा पण व्हिडिओ आता येईलच लवकरच. तो व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि खूप सारी फोडशीची भाजी भेटली. जवळजवळ आपण 7 ते 8 गोण्या भरून फोडशीची भाजी आणले आणि त्या रानाला खूप सारी भाजी आहे. म्हणजे जवळजवळ पूर्ण गाव गेला तरी पण भाजी संपणार नाही एवढी भाजी आहे. तर तुम्हाला पण ही कधी फोडशीची भाजी तुमच्या मार्केटमध्ये वगैरे भेटली, आता हा सीझन आहे तिचा, तर नक्की ट्राय करा. खूप भारी लागते. आणि फोडशीची ही रानभाजी आहे ना, ही बघाल तर ही औषधी रानभाजी आहे. म्हणजे तिच्यापासून तुम्ही बघाल तर पोटाचे विकार असतील किंवा मग स्टोनवरती असेल त्याच्यावरती पण ही गुणकारी आहेच. आणि दुसरं बघाल तर ही भाजी आहे ना, ती प्रतिकाररोधक म्हणजे शक्ती वाढवते, शरीरातील शक्ती वाढवते. आणि आता हा पावसाळ्यामध्ये आपण बघाल ना, तर पावसाळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळे आजार वगैरे पण होतात. म्हणजे डायरिया असेल किंवा मग डिसेंट्रीचे वेगवेगळे आजार होतात. तर त्याच्यासाठी पण ही भाजी उपयुक्त आहे. म्हणजे पोट साफ करण्यासाठी तर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. आणि आपलं शरीर आहे ते पावसामध्ये थोडंसं कमजोर बनतं, म्हणजे शक्ती आहे ती कमी होते, धातू कमी होतात. तर त्याच्यासाठी पण ही भाजी खूप अत्यंत उपयुक्त आहे. तर तुम्हाला तुमच्या मार्केटमध्ये जर फोडशीची भाजी कुठे अवेलेबल असेल तर एकदा नक्की ट्राय करा. आणि आपण बनवली आहे भाजी ती 2 प्रकारे बनवली आहे. म्हणजे एक आहे ती सुकटीमध्ये बनवले, म्हणजे सुका जवळा असतो त्याच्यामध्ये बनवले. आणि दुसरी बनवली आहे ती व्हेजमध्ये, चण्याची डाळ आहे त्याच्यामध्ये बनवले. तर हा जो पुढचा व्हिडिओ असेल ती फोडशीची भाजी कशी बनवतात किंवा फोडशीच्या भाजीची रेसिपी त्याच्या रिलेटेडच व्हिडिओ असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. ही आपण काल आणलेली आहे ती फोडशीची भाजी आहे. ती आता आत्या साफ करून घेते. म्हणजे काढताना त्याच्यामध्ये गवत वगैरे येतो, गवत असेल किंवा पातेरे असेल, माती असते ती येते, तर ती आपण साफ करून घ्यायची आहे. आणि हे बघा इथे थोडी साफ करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये, कारण गवतामध्ये असते ती. आणि अशी साफ करून घ्यायची साईडने. त्याची काही फुलं असतात मध्ये, ती फुलं पण काढून घ्यायची. ती एवढी अजून आहे भाजी. फूल आहे तिचा. हा फूल घ्यायचा नाही, तो असा खेचून काढून टाकायचा ना तो. तो काढून टाकायचा फुलाचं. ही आपण आणलेली फोडशीची भाजी आहे, ती आता साफ करून घ्यायची आहे. आणि आज फोडशीची भाजी कशी बनवतात ते बघायचं आहे. म्हणजे सेम कांद्याची जशी पात आहे तशीच आहे, ती साफ करून घेतलेली आहेत आपण. आता ही कट करून घ्यायची. जसं कांद्याची पात आपण कट करतो त्याच पद्धतीने कट करून घ्यायची. आणि आज आपण ही 2 पद्धतीने बघणार आहोत. आणि आज आपण ही भाजी करणार आहोत ती चण्याच्या डाळीमध्ये.
चण्याची डाळ भिजत घालून ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये करायची. तर तुम्ही पण ट्राय करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला पण. खूप छान होते. आणि ही भाजी नाही पावसाच्या सीझनमध्येच भेटते. तर आणि ह्या भाजीचे तुम्ही उपयोग बघाल तर पोटांच्या व्याधींवरती, म्हणजे पोटांचे जे काही विकार असतात त्याच्यावरती पण गुणकारी आहे. प्रतिकारशक्ती पण वाढवते. म्हणजे पावसामध्ये आता आजारी पडतात पण लोक आपण, तर आपली शक्ती पण थोडीशी कमी होते, आपले धातू वाढवण्याचे काम ही करते. तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मूतखडा असेल तर त्याच्यावरती पण ही उपयोगी आहे. त्यामुळे ही औषधी रानभाजी आहे, तर ती तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. चण्याची डाळ घेतली, सकाळी भिजत ठेवली होती आणि इथे भाजी आहे. भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि हा कांदा आहे. टाक. कांदा टाकून घ्यायचा, त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं. कांदा व्यवस्थित आता गोल्डन फ्राय झाला आहे. आता त्याच्यामध्ये बाकीचे मसाले आहेत ते टाकून घेऊया. हळद, तिखट मसाला ना, आपल्याला जेवढा पाहिजे तेवढं तिखट ॲड करू शकतो आपण. आणि दुसरी जी पद्धत आहे ती आपण डायरेक्ट कांदा मिरची ह्याच्यामध्ये सुद्धा करतो, तर ती पण आपण बघणार आहोत. टाक मस्त तिखट चालेल. टाक. नंतर आपण चण्याची डाळ आहे ती डाळ टाकून घेतली. चण्याच्या डाळीत पण भारी होते ना. मस्त फोडणी लागली. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ना. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ना. सगळे टाकले, आधी मिक्स करून घेते नंतर पाणी टाकायला लागेल का थोडंसं? डाळ शिजायला येऊन थोडंसं पाणी टाकायला लागेल ना. पण जास्त वेळ नाही लागणार. ऑलरेडी आपण सकाळी डाळ आहे ती भिजत घातली होती, त्यामुळे डाळ पण शिजायला एवढा काय वेळ लागणार नाही. भारी हा, एक नंबर लागते चण्याच्या डाळीमध्ये पण. नक्की ट्राय करून बघा. थोडासा आता पाणी ऍड करून घेऊया आपण. जास्त पण नाही टाकायचं, थोडासा टाकलाय. डाळ शिजण्याइतपतच पाणी टाकायचं आहे, जास्त पण पाणी टाकायचं नाही. बघा आपण किती टाकले, थोडासा टाकलाय पाणी. आणि आता वरती एक मस्त झाकण ठेवूया. एक 5 ते 10 मिनिटात होऊन जाईल भाजी.
जवळ एक 5-1 मिनिटं झाले आणि मस्त शिजले ना. भारी वाटली. पाणी थोडंसं आटलाच आहे, एक वाफ आणखी काढून घ्यायची की झाली. डाळ शिजली की झाली. आणि डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही. इकडे ही आपली फोडशीची भाजी बनते चण्याच्या डाळीमध्ये. आणि इथे बघा, इथे आपण बनवलंय तेरी बनवले. आम्ही तेरी म्हणतो, काही जण आळूचा फतफता पण म्हणतात. तेरी बनवते. तेरीमध्ये मस्त वाल टाकलेले आहेत आणि ते पण झाले. वाल म्हणजे कडवे आहे ते टाकलेत. तर चला, आज आपल्या जेवणाच्या ताटामध्ये असेल तेरी आणि फोडशीची भाजी चण्याच्या ह्याच्यामध्ये चणे टाकून बनवलेली. आता अशा पावसाळी सीझनमध्ये आपल्याला ह्या नवनवीन भाज्या आहेत त्या खायला भेटतील. अजून एक भारगीची भाजी आहे, ती पण बनवायची आहे. आणि इकडे मस्त तेरी झाली, भारी वाटते. ह्याच्या आधी आपण बघितली ती आपण चण्याच्या डाळीमध्ये केलेली फोडशीची भाजी. आणि आता आहे ते आपण सुका जवळ आहे त्याच्यामध्ये करायचे. हळद, सेम प्रोसेस आहे जशी आपण व्हेज भाजी बनवली आहे तशीच आहे. तेलामध्ये कांदा वगैरे परतवून घ्यायचा, मसाला वगैरे टाकायचे आहेत आणि मग भाजी व्यवस्थित त्याच्यामध्ये फिरवून घ्यायची आहे. आणि मग आता वरून सुका जवळा आहे तो आपण स्वच्छ धुवून घेतला आहे, तो ॲड करून घ्यायचा. आणखी एक 5-10 मिनटात ही पण होऊन जाईल. झाकण ठेवूया की ही पण भाजी रेडी. आणि मग चवीनुसार मीठ टाकूया. आधीची आपण जी भाजी केली आहे त्याच्यामध्ये पण मीठ ॲड केलं आहे, पण तो शूट केला नाही. थोडंसं पाणी ओतायचं आहे, हलका एकदम. जास्त पण पाणी ॲड नाही करायचं, थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं, कारण ती मग वाफेवरती होऊन जाईल. आणि मीठ आहे तो मीठ पण टाकून घेतलं आपण आता एक 5-1 मिनिटामध्ये आता आरामात ती होऊन जाईल. आता जवळजवळ 5-1 मिनटं तरी झालेत. आता आपण बघूया. आणि भाजी तर ऑलमोस्ट बऱ्यापैकी रेडी पण झाली आहे. थोडंसं पाणी आहे, तो पाणी आता आटवून देऊया. ती भाजी खायला रेडी. भाजी बघा काय भारी झाली.
दिसायला पण एवढी भारी वाटते आणि टेस्टला तर एक नंबर लागते सुक्या जवळ्यामध्ये पण. तर एकदा तुम्ही अशीच सुक्या जवळ्यामध्ये पण किंवा मग व्हेजमध्ये डायरेक्ट कांद्यामध्ये पण तुम्ही करू शकता, कांदा मिरचीमध्ये, किंवा मग चण्याची डाळ असेल तिच्यामध्ये सुद्धा करू शकता. भारीच झाले. आणि ही चपातीबरोबर नाचणीची भाकरी किंवा मग तांदळाची भाकरी असेल तिच्याबरोबर तर एक नंबर लागते. तर ह्या सीझनमध्ये एकदा फोडशेची भाजी नक्की करा.